कान गरम करे जरा खाली कॅमेरा कॅमेरा म्हणजे मला काय बोलावं की शब्द इतकं 42 टेम्परेचर या ठिकाणी आहे आणि या बाजार दारू फुल पिऊन त्या ठिकाणी एवढ्या हायवेवर इथे रस्त्यावर त्या थम्सअपच्या कोकोकोलाच्या बाटल्या फोडतोय आणि सर्वदूर त्यांनी काचच का ठेवले जो 25-30 बाटल्या त्यांनी इथे रस्त्यावर फेकलेल्या आहेत आणि सगळे काच करून टाकलेले येणाऱ्या गाड्यांना तो काच टाकतायत. आता इथे गाव आहे, त्या गावामध्ये सगळे रस्त्याने बाया जातील, महिला मुलं मुली खेळतील, सगळे काचच का झाले. आपण बघितलं किती काच झालेले आहेत आणि कोणीच बोलत नाही, सगळं गाव गंमत बघते त्याची. म्हणून मी इकडनं लग्नावून येत होतो म्हणून मी ते बघितलं आणि त्यानंतर मग माझ्यासोबत पोलीस होते, त्यांना आपण ताब्यात घेतलं आणि त्याला झाडू देऊन सगळा रस्ता साफ करायला लावला. अर्धा रस्ता लागला त्याला, पण सगळं रस्ता साफ करायला लावला. पण तो इतकी दारू प्यायलेला आहे, त्याला काय बोलत तेही समजत नाही. पण इथे त्याने पूर्ण रस्ताच बंद केला सगळं जवळपास. त्याने सगळ्या बाटल्या टाकून रस्त्यावर पडून. तुम्ही स्वतः त्याला झाडू मारायला लावलेले आणि सगळं साफ करायला लावलं. मग काय करतो तेवढ्यासाठी मला उभं राहावं लागलं 20-25 मिनिट. त्याच्याकडे दुसरं साफ करून घेतलाय, पण अतिशय चुकीचं गंभीर आहे ना. एवढ्या उन्हामध्ये होता तो खुशाल इथे सगळ्या बाटल्या फोडतोय, लोक येतात, इतकं ट्रॅफिक चाललेलं आहे आणि गाड्या थांबून गेलेल्या आहे. भाऊ, आपल्या भाषणामध्ये तरुणाई तुम्ही सांगत असतात की व्यसनाकडे वळू नका, मात्र या ठिकाणी अजबच प्रकार पाहायला मिळाला आहे. काय कोणाकोणाला थांबवणार, आपण सांगणं आपलं काम आहे. आता याचं रोजचंच नाटक आहे म्हणे, असं आहे रोजच काही ना काही नाटक करतो म्हणे. अधूनमधून बाटल्या फोडतो रस्त्यावर. आज तो नेमका माझ्या समोरच दिसला. बघू आता त्याला मी पोलिसाच्या ताब्यात दिलेला आहे. त्याच्याकडून सगळा रस्ता साफ करून घेतला, पण दुसरं कोण काढायचं, पोलीस साफ केला जसा रस्ता.